पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी चालत असतात, पण अचानक सगळे बाजूला होतात. धुळीचा मोठा लोट उठतो आणि एक घोडा भरधाव वेगाने त्या गोल वर्तुळातून धावत जातो. इतके लाखो लोक, पण त्या घोड्याच्या पायाखालची धूळ कपाळाला लावण्यासाठी का झुंबड उडते? त्या धुळीत असं काय आहे? आणि रिंगण ही परंपरा इतकी पवित्र का मानली जाते? आजची गोष्ट आहे वारीच्या त्या अद्भुत परंपरेची, जी फक्त पाहायची नसते तर अनुभवायची असते. आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राचं हृदय जणू धडधडायला लागतं. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी आणि त्यांच्या मागे हजार नाही तर लाखो वारकरी, हातात टाळ, खांद्यावर भगवा, मुखी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. या वारीत अनेक परंपरा आहेत: पालखी, दिंडी, अभंग, कीर्तन, फुगडी. पण यांपैकी एक परंपरा अशी आहे जिची वाट प्रत्येक वारकरी आतुरतेने पाहत असतो, ती म्हणजे रिंगण. अनेकांना वाटतं रिंगण म्हणजे घोड्याची शर्यत, पण खरं म्हणजे ती शर्यत नसतेच. तो असतो श्रद्धेचा उत्सव. परंपरेनुसार संतांच्या पालखीबरोबर चालणारा अश्व हा सामान्य घोडा मानला जात नाही. वारकरी त्याला माऊलींचा अश्व म्हणून नमस्कार करतात, कारण वारकरी परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज आजही सूक्ष्म रूपाने या वारीत सहभागी असतात, असा वारकऱ्यांचा समज आहे. आणि त्या उपस्थितीचं प्रतीक हा अश्व मानला जातो. पण हा अश्व अचानक धावतोच का? आणि त्या धुळीला इतकं महत्त्व का? यामागची भावना ऐकली की अंगावर अक्षरशः शहारे येतात. रिंगणासाठी एक मोठं मोकळं मैदान निवडलं जातं. सगळे वारकरी शिस्तीत गोलाकार उभे राहतात. मध्यभागी माऊलीचा अश्व आणला जातो. क्षणभर सगळीकडे शांतता पसरते आणि मग संकेत मिळताच अश्व भरधाव वेगाने त्या रिंगणातून धावू लागतो. क्षणात धुळीचे ढग उडतात, पण त्या धुळीकडे पाहून वारकरी मागे हटत नाहीत. उलट त्या धुळीकडे धाव घेतात. कोणी ती धूळ कपाळाला लावतो, कुणी डोक्यावर घेतो, कुणी आपल्या तुळशीवर शिंपडतो, कुणी ओंजळीत जपून ठेवतो. कारण त्यांच्या श्रद्धेनुसार ही साधी माती नसते, ही माऊलींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती असते. त्या धुळीत वारकऱ्याला विठ्ठलाचा स्पर्श जाणवतो. त्याच्या आयुष्यातील दुःख, थकवा, अहंकार सगळं त्या धुळीत विरघळून जातं, अशी त्यांची श्रद्धा असते. रिंगणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे कोणी मोठा नसतो, कुणी लहान नसतो, कुणी श्रीमंत, कुणी गरीब नसतो. सगळे एकाच धुळीत न्हाऊन निघतात. ही धूळ सगळ्यांना समान करते. म्हणूनच वारी फक्त चालण्याची यात्रा नाही, ती अहंकार सोडण्याची यात्रा आहे. आजच्या रांगोळीत मध्ये काढलेले रिंगणाचं प्रतीक आणि माऊलींच्या अश्वाची आठवण करून देणारं चिन्ह आपल्याला या पवित्र परंपरेची आठवण करून देतं. जांभळा रंग भक्ती आणि अध्यात्माचं प्रतीक आहे. पांढऱ्या रेषा शुद्धता आणि समानतेचा संदेश देतात, तर बाहेरील केशरी काळे आकर्षक किनार वारीतील ऊर्जा, उत्साह आणि अखंड भक्तिभावाचं सुंदर प्रतीक आहे. ही रांगोळी आपल्याला सांगते, रिंगणात धावतो तो फक्त अश्व नसतो, धावते ती भक्ती आणि उडते ती माऊलींच्या कृपेची पवित्र धूळ. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशा सुंदर मनमोहक रांगोळ्या आणि माझ्या प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.